श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। तेची नारद वचन प्रमाण प्रार्थावया श्रीकृष्ण मिळवोनिया देवगण द्वारकेसी जाण स्वये आले। नारदाचे ते बोलणे प्रमाण मानून श्रीकृष्णाची प्रार्थना करण्यासाठी सर्व देवांचा समुदाय एकत्र जमून स्वतः द्वारकेस आला। शुक म्हणे परीक्षिती पहावया श्रीकृष्ण मूर्ती सुरवर द्वारकेसी येती विचित्र स्तुती तीही केली। शुकाचार्य म्हणाले, हे परीक्षित राजा, श्रीकृष्णाची मूर्ती पहावयासाठी श्रेष्ठ देव द्वारकेत आले आणि तेथे त्यांनी आश्चर्यकारक स्थिती केली। श्रीकृष्ण मूर्तीचे कवतिक पहावया देव सकळिक चतुर्मुख पंचमुख वेगे षण्मुख पातले। श्रीकृष्ण मूर्तीचे कौतुक पाहण्याकरता ब्रह्मदेव, शंकर, कार्तिकेय हे सगळे देव आले। करावयास प्रजा उत्पत्ती पूर्वी नेमिला प्रजापती तोही आला द्वारके प्रती कृष्णमूर्ती पहावया। सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी पूर्वीच प्रजापतीला नेमले होते, पण तोही श्रीकृष्णाला पाहण्याकरता द्वारकेला आला। सनकादिक आत्मा राम अवाप्त सकळ काम तेही होऊनी आले सकाम मेघश्याम पहावया। भूतनायक रुद्रगण आले 11 जण पहावया श्रीकृष्ण भूतगण समवेत। पहावया श्रीकृष्ण रावो घेऊनी गणांचा समुदावो द्वारके आला महादेवो भूत भविष्यांचा पहाहो त्रिकाळ ज्ञाता। श्रीकृष्ण दर्शनाची उत्कंठा थोर लागली नीलकंठा धावता मोकळ्या सुटल्या जटा कृष्ण वरिष्ठा पहावया। स्वरूपात रममाण होणारे सनकादिक पूर्ण काम असूनही घनश्यामाला पाहण्याच्या इच्छेने आले। भूतनायक 11 रुद्रगण आपल्या भूतगणासह आणि भूत भविष्य जाणणारा त्रिकालज्ञानी महादेवही आपल्या गणांचा समुदाय घेऊन श्रीकृष्णाला पाहण्यास द्वारकेत आला। त्या नीलकंठाला श्रीकृष्णाच्या दर्शनाची इतकी उत्कंठा लागली की तो त्याला पाहण्यासाठी धावत असता त्याच्या जटा मोकळ्या सुटल्या। 49 मरुदगण तेणेस इंद्र आला आपण पहावया श्रीकृष्ण स्वये जाण सादर। 49 मरुदगणांसह इंद्र आणि रविमंडळाला सोडून 12 आदित्यांचा समूह कृष्णाचा सोहळा पाहण्यासाठी अतितृषित होऊन आले। सूर्य अधिष्ठिला डोळा देखे पदार्था सकळा कृष्ण न देखता आंधळा सूर्यो पावला अंधत्व। पाहता श्रीकृष्णाचे मुख कमळ फिटले सूर्याचे पटळ मग देखणा झाला केवळ सर्वांगे सकळ स्वये रवी। पण कृष्णाला आपल्या डोळ्यांनी न पाहिल्यामुळे ते जणू काय अंध झाले। सूर्य प्राण्यांच्या चक्षुमध्ये अधिष्ठित होऊन सर्व पदार्थांना पाहतो। त्याने श्रीकृष्णाचे मुखकमल पाहताच त्यावरील सर्व पटल गेले आणि तो नखशिखांत देखणा झाला। तिन्ही अग्नी तेजाळे परी ते धुमे झाकोळले कृष्ण देखताच उजळले निर्धूम जाहले निज तेजे।
आहवनी यादी तिन्ही अग्नी मोठे तेजस्वी खरे, पण ते धुराने आच्छादित झाले होते. तथापि कृष्णाला पाहताच ते धूमरहित होऊन आपल्या तेजाने उजळले. आठा वसूंचा मेळा पाहो आला कृष्ण लीला, म्हणे मदनाचा पुतळा तव तो खेळे लीला कृष्णांकी. 8 वसूंचा मेळा कृष्णाची लीला पाहावयास आला आणि तो हा कृष्ण मदनाचा पुतळाच आहे असे जो म्हणत आहे, तोच त्याने साक्षात मदनाला श्रीकृष्णाच्या मांडीवर खेळताना पाहिले. अश्विनी कुमार धन्वंतरी तेही भवरोगे पीडिले भारी, कृष्ण दर्शनामृत करी निरुजक्षणावरी ते जाहले. अश्विनी कुमार मोठे धन्वंतरी, पण त्यांनाही भवरोगाने अतिशय पीडिले होते. तथापि कृष्ण दर्शन रूप अमृताचा स्वाद घेताच एका क्षणात ते निरोगी झाले. ऋषभदेव अंगिरस रुद्रमीनले असम साहस, विश्वे साध्य देव बहुवस देवी आकाश दाटले. अंगिरस, ऋषभदेव, अनुपम धैर्यवान रुद्र, विश्वेदेव, साध्य इत्यादी देवांनी सर्व आकाश व्यापले. आमुची गायन कळा मोठी होते गंधर्वांच्या पोटी, ते कृष्ण वेणू गीतासाठी जाहली शेवटी नसरती. आमची गायन कला फार मोठी आहे असे गंधर्वांना वाटत होते, पण कृष्णाच्या मुरलीपुढे ती फिक्की पडली. या लागी दर्शनाची आस क्षणक्षणा पाहती वास, त्यासी गायन कळा सावकाश दिधली सुरस कृपा मात्रे. म्हणून त्याच्या दर्शनाची त्यांना मोठी हाव सुटली होती. ते क्षणोक्षणी आपल्याला दर्शनाचा लाभ केव्हा मिळतो म्हणून वाट पाहत होते. म्हणून श्रीकृष्णाने त्यांना दर्शन देऊन केवळ कृपेनेच सुरस गायन कला दिली. अप्सरा म्हणती आम्ही नाचणी, तव काळियाच्या फणा रंगणी, एके चित्ताले लाजवूनी तक्षणी सांडिल्या. अप्सरा म्हणाल्या, आम्ही मोठ्या नाचणाऱ्या, पण भगवंताने कालिया सर्पाच्या फणेवर एकाच तालाने नाचून त्यांना अगदी लाजवून सोडले. त्या दीनवदना कामिनी आल्या दर्शना लागोनी, नाचो शिकविल्या नाचणी रासरंगणी भ्रुकुटी मात्रे. त्या बिचाऱ्या अगदी दीनमुख होऊन त्याच्या दर्शनास आल्या. तेव्हा त्याने रास रंगणात केवळ भ्रुकुटी संकेताने त्यांना नाचावयास शिकवले. पहावया श्रीरंग आले पाताळींचे पन्नग, सिद्धचारण अनेक विद्याधर सांग समुदाये. कश्यपादी ऋषीश्वर अर्यमादी पितर, गुह्यक आणि किन्नर आले अपार स्वगणेसी. श्रीरंगाला पहावयास पाताळातील नाग, अनेक सिद्ध, चारण, विद्याधर, कश्यपादी ऋषीश्वर, अर्यमादी पितर, गुह्यक, किन्नर इत्यादी सर्व आपल्या असंख्य गणांसह तेथे आले. एवं विमानांची या पंक्ती दाटलिया द्वारके प्रती, पहावया कृष्णमूर्ती आले सुरपती स्वानंदे. द्वारकेमध्ये विमानांची दाटी झाली. कृष्णमूर्ती पहावयास देव आनंदाने तेथे आले. श्रीराम 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 श्रीराम.